वंदे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रक करतो. राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिनी आणि आज या 15 ऑगस्ट आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज आपल्या भंडारामध्ये या आयोजनामध्ये इथे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आशुभाऊ गुंडाने, नगराध्यक्षा मधुरताई मदनकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवालाजी, या आपल्या क्षेत्राचे पोलीस निरीक्षक गुलाबजी पुजारी, मयूरजी पिसेन, कल्याणी निकाडे, चैतूजी उमाडकर, सचिनजी कुंभलकर, सचिनजी गणमारे व सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सर्व नगर परिषदेचे कर्मचारी आणि सर्व शिक्षक आणि सर्व इथे उपस्थित सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनी मित्रांनो, आज या कार्यक्रमाच्या निमित्त आपण आपल्या मनामध्ये आणि विशेष करून आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम आणि राष्ट्रहित जागृत करण्याचा संदेश देण्याकरता ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि संकल्पनेने प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे, प्रत्येक घराच्या वर तिरंगा झेंडा लागला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हर घर तिरंगा हा संदेश आपल्या सर्वांना दिला. आणि त्यातनं आज तुम्हा सर्वांना तिरंगा दिलेला आहे. या तिरंगा तुम्हाला इथं हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला आपल्या घरी घेऊन जायचं आहे. त्या तिरंगा आपल्या घरी लावायचा आहे. त्या तिरंगासोबत सेल्फी काढून मला पाठवायचा आहे. पाठवणार काय? तिरंगा पाठवणार? अरे पाठवणार तर तिरंगा तर वर करा. पाठवणार काय? तर सेल्फी काढणार. आणि म्हणून आणि मग तुम्ही कसे पाठवणार? माझा नंबर आहे का तुमच्याकडे? तुमच्या टीचरला पाठवा. तुमच्या टीचर आपल्या मुख्याधिकाऱ्याला पाठवून देणार, मुख्याधिकारी मला पाठवतील. पाठवणार सर्व. आणि आज आपली ही देश भावना नुसता 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट साठी नाही, तर संपूर्ण वर्षभर 365 दिवस आपली ही देश भावना आपल्या मनात रुजली पाहिजे. आणि ही भावना घेऊन तुम्ही आज जाणार ना? मी काही जास्त बोलणार नाही, पण दरवर्षी याच प्रकारे आपण याच्यानंतर वर्षानुवर्ष पुढच्या वर्षी सुद्धा 14 ऑगस्टला ही तिरंगा यात्रा आपण काढणार. तसं बघितलं तर आपण 15 ऑगस्टला ही तिरंगा यात्रा काढली पाहिजे होती, पण 15 ऑगस्टला आपल्या सगळे शाळा कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात आणि म्हणून आपण तिथे उपलब्ध नसू शकतात. आणि म्हणून आज 14 ऑगस्टला आपण काढली आहे. पुढच्या वर्षीपासून याच्यापेक्षाही भव्य स्वरूपात आपण ही यात्रा काढू ही माननीय नगराध्यक्षाने माननीय सीओ साहेबांना विनंती करतो. की आपण सर्व आलात त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की जय.